हे हे सगळं काय मिस्टर होळकर? तांबडे बाबा संत साहित्य संपदा प्रसाद म्हणून लाडू, सीडी आणि समग्र साहित्य तांबडे बाबा 17वी आवृत्ती फ्रेश फॉर यू. हा, माझ्यासाठी? नाही, नको, मला नको हे सगळं. का नको? नाही नको म्हणजे मी कुठे घेऊन जाऊ ना हे सगळं? मोतीवले बाई, तांबडे बाबांच्या कुठल्याच गोष्टीला नकार द्यायचा नाही. आणि आम्ही तुमच्याकडून शुल्क थोडी मागतोय. फ्री फ्री होम डिलिव्हरी, हँड टू हँड, चेक हँड. नाही पण मिस्टर होळकर, मी तांबडे बाबांचे एक सामान्य भक्त. माझ्यासाठी एवढं सगळं कशाला? म्हणजे आता बघा, आता म्हणजे आता तुम्हीच बघा. म्हणजे कसं आहे, फुलाला कुठं माहित असतंय की त्याचा सुगंध किती सुंदर आहे. आता हे लाडूच घ्या, त्या लाडवांना कुठं माहिती की ते किती किती गोड आहेत. ते ही सीडी घ्या, या सीडीला कुठं माहिती की त्यातलं आतलं संगीत किती कर्णमधुर आहे. हे पुस्तक घ्या, समग्र साहित्य तांबडे बाबा, त्या पुस्तकाला कुठं माहिती की आतले शब्द किती मस्त आणि अलौकिक आहेत. तसं तुमचं आहे मोतीवाल्या बाई. तुम्हाला माहितच नाही की तुम्ही किती असामान्य आहात, म्हणजे सुंदर आहात असं मी म्हणेन. मी तर ब्युटिफुल असा शब्द प्रयोग करेन इंग्लिश मधला. मिस्टर होळकर, तुम्ही पण ना. पण तरी नको. नको नको, सब्जेक्ट चेंज. आय एम एक्सक्यूज मी. मिसेस त्यांना कशाला बोलवतोय? हो, भेटी गाठी होत राहिलं पाहिजे, कळलं पाहिजे कोण कोणाचं काय रिलेशन. मिसेस, या आमच्या डिअर फ्रेंड मोतीवाल्या बाई. से हाय इंग्लिश मध्ये. इंग्लिश मध्ये हाय. हाय हाय. आता कसं, आता त्वरित जा आणि आमच्या मोतीवाल्या बाईसाठी मिल्कशेक घेऊन या. थंड थंड मिल्कशेक. मोतीवाल्या बाई, अहो आम्हाला माहित आहे तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात, पण आपलं एक शूरवीर आशिषचं अस्त्र वाया गेलं म्हणून काय झालं? आपल्याकडे एक नवीन कोर करकरीत अस्त्र आहे. कसलं नवीन अस्त्र? मिस्टर होळकर, ज्या गोष्टीवर घाव घालता आला असता ती गोष्ट हातातून निसटत चालली. आता सत्यजित मंजिरीवर संशयच घेत नाहीये, उलट त्यांच्यामध्ये प्रेम फुलत चाललंय. आणि हा त्रास काय कमी होता जो त्याचा बाप आणि सावत्र भाऊ येऊन पोहोचला आमच्या घरी. बाप? कोण बाप? होय, अनंतराव मुधोळकर, सत्यजितचा बेवडा बाप. एक नंबरचा चालू माणूस आहे. घरात तर काडीची किंमत नाही. सत्यजित समोर उभंही करत नाही त्याला, पण पक्का बेरकी आहे. तुम्ही बोलत राहा. कीप ऑन स्पीकिंग, कीप ऑन. ठेवून दे. काय कसला विचार करताय? नाही, प्रियाचा विचार करते मी. हा सुहास असा एकदम नकार कसा कळवू शकतो? नाही, आधी आपल्याकडून रिस्पॉन्स नव्हता म्हणून अंकिता काकूला फोन करायला सांगितलं त्यांनी, आणि आता अमेरिकेत जॉब ऑपॉर्च्युनिटी आली आहे म्हणून सरळ भेटायला नकार देतोय. नाही नाही, मी बोलणार आहे त्याच्याशी. अरे असं कसं? तू लग्न करून सुद्धा अमेरिकेला जाऊ शकतोस ना? आता तुम्हीच सांगा, प्रियाला किती वाईट वाटलं असेल. एकतर आपण तिला प्रत्येक वेळी नवीन नवीन आशा दाखवतो, स्वप्न रंगवायला लागते ती, आणि असं छे, मला ना अजिबात आवडलेलं नाहीये सुहास हे वागणं. माझं ऐकशील तर तू कोणालाही फोन करणार नाहीयेस.
कोणालाही फोन करणार नाहीयेस. अहो पण उगीच दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये आपल्याला लुडबुड करायची गरज नाही. कोणाला कुठलेही सल्ले द्यायची गरज नाहीये, काहीही सांगायची गरज नाहीये. कळतंय? कळतंय का? कळलं. मग हे थोडस हसूनही बोलू शकतेस ना? कळलं. जर असं खोटं खोटं असलीस तर गुदगुल्या करायला लागतील तुला. अहो कळलं मला. झालं समाधान. गुड. त्या माणसाबरोबर जो मुलगा आलाय त्याची सोय मी एका हॉस्टेलवर केली. माझ्या मित्राचीच संस्था आहे, ते हॉस्टेल चालवतात. ती लोक स्वतः येतील, त्याचे जे काही कपडे वगैरे असतील ते पॅक करून पाठवून दे. हवं तर सोबत थोडे पैसे दे. अहो पण या सगळ्याचे काय? साहेब 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 ते पोपटराव आलेत. पोपटराव तुमचे जाऊ आहे? सावडे तुमचे ते? भाऊजी आहेत तुमचे? नाही हा, मग पोपटराव काय म्हणताय? पोपट म्हणा ना. पोपट म्हणाला काय जीभ जाते का तुमची? म्हणा पोपट. पोपट आले. मायबाप धनी तांबडे बाबांची मिरची पोपटाचा प्रसाद. मायबाप धनी कसा झाला प्रवास? पाहिलं पाहिलं? याला म्हणतात निष्ठा, प्रेम, माया. मायबाप धनी जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन होत नसतं तेव्हा देवळात जाऊन आलेल्या भक्तात सुद्धा देव दिसतो. आणि तुम्ही तर काय साक्षात तांबडे बाबांचं दर्शन घेऊन आलात, तेव्हा मायबाप धनी तुम्हीच माझे परमेश्वर. बघा बघा, याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात आस्था. नाही तर तुम्ही चला, तुमच्यासाठी आम्ही 24 तास अवेलेबल असताना तुम्ही आमच्याकडनं गाडी चेक करायला घेतली. होय मालक. हे मालक, जी मालक, यातच तुमचं आयुष्य जाणार आहे. चिंतन कमी पडतं, संख्येत तुमचं चिंतन कमी पडतं. जी मालक. असं असे तोंडात विनोद करा माझ्या. तुम्ही वर बसा. पहिली प्रगती कुठून कुठे, धरणापासून चरणापर्यंत. नाही तर तुम्ही मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मायबाप धनी तिथे तुमचे पाय दोन्ही. हे जास्त होतं, ओव्हरफ्लो. थोडं व्यक्त व्हायचं पण लिमिट मध्ये. काय मग आमच्या पश्चात काही हाल हवाल? मायबाप धनी काय सांगू. काही सांगा. मायबाप धनी बायको माहेरी बाळणपणासाठी गेली, मला गळू झालाय. रात्री झोपही येत नाही आणि सकाळी उठताही येत नाही. आशिषला शोधण्यासाठी तुम्ही 70,000चं बक्षीस दिलं होतं, पण ऍक्सिडेंट झाला आणि या हाताच्या ऑपरेशन साठी 70,000 रुपये खर्च झाले. तुम्ही खालीच बसा. मायबाप धनी इथंच बरं येतो. काय व्यक्त व्हायचे ते खालूनच व्यक्त व्हा. तुमची हीच जागा आहे. पंडित आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड सत्यजित मुधोळकर आम्हाला त्याच इंटरेस्ट आहे. बोला. मायबाप धनी मुधोळकरांच्या आयुष्यात काहीच घडत नाही. असं कसं? हिज फादर अनंतराव मुधोळकर इज बॅक. हिज फादर इज बॅक. पत्ता काढा, काय चाललंय ते मला सगळं सांगा. त्याचा चरित्र विस्तार मला पाहिजे. ताबडतोब लिहून आणा सगळं. म्हणजे या कानाचं ह्या कानालाही कळणार नाही, पण ह्याच कानाला ऐकू येत नाही. अजून काही बोललोच नाही. मायबाप धनी कान. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. मला तुमच्या कानातच गाणं म्हणायचं. मायबाप धनी कान. ऐकत नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. हे का माहितीये? रसिकाचा कान तयार झाला पाहिजे. अब तो दर्शन दे दो बाबा. गुड मॉर्निंग. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.
बोला. मी असं ऐकलं की सुहास येणार नाहीये कारण त्याला एका जॉबची ऑफर झाली USA मधनं. वा, तुझी पोच पार अमेरिकेपर्यंत आहे असं म्हणायचं. उगीच टोमणे मारू नकोस प्रिया. तुलाही माहितीये की हा सगळा निव्वळ एक योगायोग आहे. तेच तर ना, तुमच्या बरोबर घडला की तो योगायोग आणि आमच्या बरोबर घडला की म्हणजे काय म्हणायचंय का तुला? मला एवढंच म्हणायचंय की कधीतरी योगायोग माझ्या बरोबरही घडतात, पण त्यावेळी तू मात्र मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोस. मग प्रश्न उत्तर सुरू होतात. कायदेशीर कोर्ट मार्शल असतं, हो ना? मग तो साधा इयरिंगचा इश्यू असू दे किंवा मावशीचा तोल जाऊन ती जिन्यावरनं पडणं असू दे, आरोपी फक्त एक, प्रिया. वकिली शिकली असतीस तर कदाचित आयुष्यात उपयोग झाला असता. काय माहित झाला असता की नसता, कारण इतकं सगळं होऊन मला स्वतःला तुझ्यासमोर निर्दोष सिद्ध करणं जमत नाहीच आहे. प्रिया, असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं. आता माझा स्वभाव आहे संशयी, त्याला तू तरी कुठलं औषध शोधून काढणार, नाही का? एनिवे, टेक केअर. बाय. बाय. अरे तू चहा घेऊन आलीस, पण मी आता तुला हाक मारणारच होतो. मी मगाशीच आली, तू पेपर वाचत बसला होतास. अगं मधुरा, पण माझं पेपर वाचणं एवढं महत्वाचं नव्हतं. सॉरी. सॉरी? मधुरा, काय झालंय? सॉरी कशाला? हं? काय झालंय मधुरा? बघ, मला सांगशील का काय झालंय ते? कुठे काय? काही नाही. माझं पूर्वी असं तासन तास पेपर वाचत बसणं तुला आवडायचं नाही. म्हणजे इनफॅक्ट तुझं तर असं म्हणणं असायचं की मी घरी असलो की मी फक्त तुझ्याशीच किंवा तुझ्याविषयीच बोललं पाहिजे. पण आजकाल तसं काहीच होत नाहीये. मी असा तासन तास पेपर वाचत बसलो तरी त्यावर तू काही रिॲक्टच करत नाहीयेस. अशी नव्हतीस तू मधुरा, खूप वेगळी होतीस. तुझं वागणं, बोलणं, मनमोकळं असणं सगळं वेगळं होतं. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुला तुझ्या मनासारख्या हव्या असायच्या. इनफॅक्ट तुझा तसा आग्रह असायचा. पण आजकाल तसं काहीच होत नाही. तू फार बोलत नाहीस, हसत नाहीस. मी तुला काही सांगितलं तर त्याच्यावर फक्त तू मान हलवून होकार देतेस. काय झालंय मधुरा? तू जरा मनमोकळेपणाने बोल ना माझ्याशी. अरे कुठे काय, काहीच तर नाही. मधुरा, मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि आपली ओळख ही अशी काही काल परवाची नाहीये. तुझ्या कपाळावरची छोटी आठी सुद्धा मला खूप काही सांगून जाते. त्यासाठी तुला काही वेगळं बोलायची गरज नाहीये. मधुरा, हे बघ, मला एवढंच ऐकायचं की तुला काही काळजी वाटते का? तुझ्या मनात काही गिल्ट आहे का? नक्की नाही? ओके, आपण एक काम करूया. आपण संध्याकाळी एखादं मस्त नाटक बघूया. त्याच्यानंतर रंकाळ्याला फिरायला जाऊ आणि देन लॉंग ड्राईव्ह. चालेल? नाही विहंग, नको. माझा मूड नाही आज. आपण नंतर कधीतरी जाऊयात ना प्लीज. आज घरीच थांबूया. मधुरा, प्लीज, माझा खरंच मूड नाहीये. चहा गार झाला असेल, मी गरम करून आणते.
अनंतराव. अनंतराव. आयला आम्हाला डायरेक्ट राव. हो. हा 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 इकडे या. काय मी केलं नाही साहेब, खरंच सांग तुम्ही काय मी केलं नाही. अहो मी फक्त हाक मारली तुम्हाला. नाही मग काय सकाळी सकाळी ढोसायला का? ते आपलं इथं हो इथं. अहो पण हा ड्राय डे आहे. तरी मी म्हणतोय कुठं मिळत का ना मला. चला मी तुम्हाला दाखवतो तीर्थक्षेत्र. नग काय आपली ओळख नाही पाळक असं डायरेक्ट तुमच्यावर जायचं ते पण डोसायला नाही बरं नाही. त्याला किती वेळ लागतोय? मी वीरभद्र होळकर. झाली ओळख? हा झाले. चला आता. अहो पण जायचं कुठं? दादा होळकर नाव ऐकले का? दादा होळकर नाही बा. अहो लय मोठी दानशूर व्यक्ती आहे. चला त्यांच्या पायावर डोकं ठेवा. आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या. चला बसा. आता तुम्ही अग्रीव करताय तुम्ही ड्राय डेच्या दिवशी. चला 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 साहेब हा कबूल केल्याप्रमाणे फुकट पाजायची बरं का. काय काळजी करू नका. बसा. आता बसतोच की. चला. चला व्यंगशेठ, जेवायची वेळ झाली. काय मागू तुझ्यासाठी, व्हेज नॉनव्हेज? सॉरी राजे, आज आम्ही तुम्हाला कंपनी नाही देऊ शकत, पण हवं तर तुम्ही आम्हाला कंपनी देऊ शकता. अरे वा. आज चक्क विहंग भोसलेंच्या घरून डबा. काय विशेष काय? विशेष काही नाही, मीच सांगितलं मधुराला डबा देण्यासाठी. म्हणजे मधुरा सुग्रास जेवण बनवते म्हणून मी तिला डबा नाही सांगितलाय, तर तिचा वेळ जावा म्हणून मी तिला डबा बनवायला सांगितला. काही कळत नाही रे आजकाल. म्हणजे मधुरा खूप गप्प असते. विचारलेल्या प्रश्नांची जेवढ्याच तेवढी उत्तर देते. तिचं कशात लक्ष नसतं. काही विचारायला जावं तर विषय टाळते. स्ट्रेंज. आपल्याला माहित असलेली मधुरा अशी नाही. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. व्यंग, तिला अजूनही असा संशय आहे का की तुझं बाहेर? नाही रे, म्हणजे मला तरी तसं काही वाटत नाही, कारण ती तसं काही बोलली नाही मला. मी येऊन बोलू का तिच्याशी एकदा? अरे नाही, इट्स ओके. तेवढ्यासाठी तू वेळ काढून घरी यावं एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. होईल सॉल्व सगळं. आणि तसंही तू तुझ्या व्यापात बिझी असतोस, कशाला नव्वच. व्याप सगळ्यांना असतात व्यंग. कोण सुटलंय व्यापातून? मी येऊन भेटतो मधून. अरे बहीण आहे ती माझी. ठीक आहे, तेच तर कर. वहिनी, काय ते जरा काम होत माझ्याकडे? पिक्चरला जायचंय? वय, मग माझ्याकडे कशाला आला? जाऊन बघ की पिक्चर. पण पैक मी देऊ? वय, लाज नाही वाटत का रे मागायला माझ्याकडे पैसे? चल निघ. कळतेस कसं पाई, जातो की. हा कशाला आला होता इकडे? आणि तू काय पट्टी पडवत होतीस ग त्याला? अरे कसली पट्टी? सहज आला होता, टाइमपास म्हणून बोलत होते त्याच्याशी. बर, तुला चिडायला काय झालं? वैताग आला नुसता. हे काम धड होत नाहीये. मला वाटलं होतं तो सुहास इथे येईल आणि मी ठरवलंय तसं सगळं करता येईल, पण कसलं काय, सगळ्या प्लॅनिंग वर पाणी. मला काय वाटतं ना प्रिया, नशीबच खराब आहे तुझं. ग्रह फिरलेत सगळे, किंवा पाप गडा भरत आलाय आता तुझ्या. ए, तू गप. आणखीन डोकं फिरवू नको माझं, कळलं?